ज्ञानदा, आपल्याकडे हीच माहिती आहे, कारण की एकनाथ शिंदेंचं भाषण नेमकं कोणत्या मुद्द्यांवर होईल, तर ते असेल शिवसेनेच्या संदर्भातलं, शिवसेनेच्या वाढीच्या संदर्भातलं, कार्यकर्त्यांनी काम कसं करावं, येणाऱ्या निवडणुकांमध्ये काम कसं करावं आणि घराघरात पोहोचण्यासाठी काम कसं करावं, शिवसेना ही राजकीय संघटना कमी आणि सामाजिक संघटना जास्त आहे, हे सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेचा असेल. पण माझ्याबरोबर जर आता तुम्ही पाहिलात तर अल्पसंख्याक लोक आहेत. एका बाजूला शिवसेना ही कडवं हिंदुत्व जपणारी संघटना आहे, पण त्याचबरोबर या शिवसेनेचे अनेक अल्पसंख्याक लोक देखील कार्यकर्ते आहेत आणि ते आज या वर्धापन दिनाच्या दिवशी आलेले आहेत. सर, कुठून आलेले आहात तुम्ही आणि किती वर्षापासून शिवसेनेशी जोडलेले आहात? 2 वर्ष दो साल से जुड़े हैं। ये हमारी टीम आयशा नूरजहां, रफीक शेख, ये शिंदे साहब के गुट में गए हैं, तो इसलिए हमने देखा है कि शिंदे साहब हिंदू मुस्लिम नहीं करते हैं सर, तो इसमें जुड़ना हमारे लिए अच्छा लगा। सर, आप कितने साल से हो और शिवसेना से क्यों जुड़े हो? तो सर, शिंदे साहब बहुत यूट्यूब आदमी हैं और समाज के बहुत बेहतर आदमी हैं। उनके अंदर जात पात की कोई भावना नहीं है और हर एक व्यक्ति बारे में अच्छा सोचते हैं, इसलिए पूरा ग्रुप उनसे जुटा हुआ है और जब तक रहेंगे तब तक जुटे रहेंगे। सर, वर्धापन दिन आहे शिवसेनेचा, 60 वर्ष झाली आहेत, पण हिंदुत्व जपणारी संस्था आहे, आपण अल्पसंख्याकात तरी जोडलेले आहात, काय नेमकं कारण? शिंदे साहब मुसलमानों के प्रति बहुत सम्मानजनक इज्जत देते हैं हमको, इसके लिए हम उनके साथ जुड़े हैं और हम शिंदे साहब को वापस से मुख्यमंत्री के रूप में देखना चाहते हैं और हम उनको मुख्यमंत्री बना के ही छोड़ेंगे। हमारा मिशन टाइगर सक्सेसफुल हुआ, हम शिंदे साहब को और हमारे जितने भी मुंबईकर हैं हम सबको बधाई देते हैं। तर आपण पाहत आहे अल्पसंख्याक लोक आहेत जे एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकायला आलेले आहेत. खरं म्हणजे शिवसेना ही संघटना जरी हिंदुत्ववादी असली तरी देखील अनेक शिवसेनेचे आमदार असतील, खासदार असतील, हे अल्पसंख्याक होते, आज देखील आहेत त्यांचे कार्यकर्ते आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांचं खास आजचं वर्धापन दिनाचं भाषण ऐकण्यासाठी हे सगळे लोक जे आहेत ते आलेले आहेत, जमा झाले आहेत. अगदी 15 मिनिटात एकनाथ शिंदे जे आहेत ते ठाण्यावरून निघणार आहेत आणि या हॉलमध्ये पोहोचतील ज्या ठिकाणी आजचा कार्यक्रम होतोय आणि त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाषण करणार आहेत. पण मुख्यतः ठाकरे गटासंदर्भात ते काय बोलतात, ते नेहमीच्या त्यांच्या स्टाईलने ज्या कोपर खेळ्या ते देतात, त्याचबरोबर नाव न घेता जे ज्या प्रकारे टीका करतात, तर आज एकनाथ शिंदेंच्या भाषणामध्ये नेमकं काय असेल हे बघण्याची उत्सुकता ही सगळ्या महाराष्ट्राला लागलेली आहे. ज्ञानदा, कार्यकर्त्यांच्या अगदी याच प्रतिक्रियात अक्षय तू म्हणालास त्याप्रमाणे. आणि शिवसेना म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला झंझावात. शिवसेनेला एक इतिहास आहे, शिवसेनेला मोठ्या बड्या नेत्यांची परंपरा आहे. इतिहासाची उजळणी प्रत्येक वर्धापन दिनी होत असतेच, पण आजचा वर्धापन दिन एक प्रकारे शक्ती प्रदर्शनाचा आहे, कारण तिथं जे बोललं जाणार आहे, षण्मुखानंदमधनं जे उत्तर दिलं जाणार आहे त्याला कदाचित प्रत्युत्तर या नेस्को सेंटरमधनं मिळणार आहे. कारण गेला आठवडाभर राज्याचं राजकारण ऑपरेशन टायगर या शब्दांनी अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. ऑपरेशन टायगरच्या यशस्वीततेवरतीच अर्थातच एकनाथ शिंदे यांचं राज्यातलं वजन, केंद्रातलं वजन, वाढणारी मंत्रिपदं या सगळ्याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि षण्मुखानंद सभागृहामध्ये सध्या एक सादरीकरण केलं जाते. आपण थेट षण्मुखानंदमध्ये जाऊया. सर, तुम्ही पिक करा, मी कोणाशी बोलू? माझा अनुभव सांगणार आहे, पण त्याच्यासाठी असं जरा वाट